विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। सांगोला प्रतिनिधी। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी मिळावी यासह प्रमुख मागण्यांसाठी एसटीचे चालक वाहक यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन शनिवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांसमवेत सांगोला आगाराच्या गेटला टाळे ठोकून मिरज हायवेवर रस्ता रोको केला। यावेळी चालक वाहकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते। राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वर्षानुवर्षे तोट्यात दाखवून वर्षाकाठी 2 ते 2.5 हजार पेक्षा अधिक बोनस एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला गेला नाही। अत्यावश्यक सेवेतील गोरगरिबांची म्हणून एसटीची अहोरात्र चालक वाहक कर्मचाऱ्यांकडून सेवा दिली जाते, परंतु राज्यातील आघाडी सरकारने एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे चालक वाहक आणि वैयक्तिक स्तरावर घटनेच्या संविधानाच्या आधारे आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहे। सध्या परिवहन खाते शिवसेनेकडे असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेली कडवी हिंदुत्ववादी व सर्वसामान्य न्याय देणारी शिवसेना कोठेही दिसून येत नाही। काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची तडजोड करून कुटुंबाचा विचार करणारी शिवसेना पक्ष म्हणावा लागेल। आज मूळची शिवसेना न राहता सोयीची सेना झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे। एसटी महामंडळाचे चालक वाहक कर्मचारी गेल्या 4 दिवसांपासून महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासह 6व्या व 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन श्रेणी मिळावी यासह आदी मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता। 4 दिवसात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, मात्र याची साधी दखलही राज्य सरकारने घेतली नाही हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले। फोटो खाली ओळ। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगोला आगाराच्या गेटला टाळे ठोकल्याचे छायाचित्र। युनियनने या ठिकाणी संप करू नये, हा संप बेकायदेशीर अशा पद्धतीचा आदेश काढलेला आहे। परंतु हे जे काही कर्मचारी आहेत हे कर्मचारी कुठल्याही युनियनचे नाही, स्वतः व्यक्तिगत घटनेतलं स्वातंत्र्य वापरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिलेला आहे संविधानामध्ये, तो हक्क वापरून प्रत्येक जण आज रस्त्यावर या ठिकाणी उतरलेला आहे। त्यामुळे या संपामध्ये कुठल्याही संघटनेचा काही संबंध नाही। आज आपण पाहतोय वर्षानुवर्षे काही संघटना एसटी मध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। दिवाळी आली का एसटी तोट्यामध्ये दाखवली जाते, त्यांना बोनस दिला जात नाही। या एसटी कर्मचाऱ्याची, ड्रायव्हरची आणि कंडक्टरची अवस्था ऊस तोडीच्या मुकादमपेक्षा वाईट झालेली आहे। म्हणून या ठिकाणी यांनी ठरवलेला आर-पारची लढाई या ठिकाणी करायची आहे। आज महाराष्ट्रामध्ये 1-2 आत्महत्या सुद्धा या कर्मचाऱ्यांनी केल्या आपण रोज पाहतोय। जवळजवळ 29 आत्महत्या झाल्या, त्यामध्ये काही कुटुंबाच्या पालकांनी केल्या, त्या ठिकाणी काही त्यांच्या कुटुंबातल्या घटकांनी केल्या, कर्मचाऱ्यांनी केल्या, परंतु सरकारचा डोळा अजून उघडायला तयार नाहीत। एसटी तोट्यात दाखवली जाते। म्हणून या ठिकाणी या कर्मचाऱ्यांची एक प्रमुख मागणी आहे, हे एसटी आपली सरकारी मध्ये तुम्ही विलीनीकरण करावं आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा, अशा प्रकारची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे। परंतु या ठिकाणी आता पाहतोय आम्ही या कर्मचाऱ्यावर दबाव आणून या ठिकाणी गुन्हे दाखल करा, निलंबित करा, अशा पद्धतीचा दबाव या ठिकाणी सुरू आहे। परंतु या ठिकाणी मला त्यांना सांगायचं आहे, इथं हे आघाडीचं सरकार आहे, शिवसेनेकडे हे परिवहन खातं आहे, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत या राज्याचे, त्यांनी किमान या कर्मचाऱ्याची दखल एसटीच्या घ्यायला पाहिजे। दिवाळी तोंडावर आलेली आहे। आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या अतिवृष्टीची सुद्धा या ठिकाणी एक फुटकी कवडी हे सरकार देऊ शकत नाही। आज या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये
वारे माप सरासरी बिलं या ठिकाणी घरगुती असू द्या किंवा शेती पंपाची बिलं असू द्या, ही वारे माप बिलं या सरकारनं देऊन या ठिकाणी आज ही दिवाळी शेतकऱ्याची आणि घरगुती ग्राहकाची अंधारात जायला लागलेली आहे। एसटीचा कर्मचारी या ठिकाणी रस्त्यावर या ठिकाणी थांबलेला आहे। आज गावाला आर्थिक संकट, कोरोनाचा काळ तुम्ही सांगून आर्थिक संकट आले। हे आर्थिक संकट कोरोना रोगामुळे पूर्ण जगावर आलंय। हे आर्थिक संकट पूर्ण जागतिक आर्थिक संकट आहे। मग ते फक्त महामंडळापुरतच तुम्ही का लागू करताय? बरं, महामंडळ महाराष्ट्रातलं असलं तर महाराष्ट्र हा काय भारताच्या बाहेरचं राज्य नाहीये। तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, आपल्या शेजारील राज्य कर्नाटक राज्य जर महाराष्ट्र शासन तुम्हाला जर राज्य शासनात विलीनीकरण करून घेत असेल तर महाराष्ट्र शासन देशाच्या बाहेर, महाराष्ट्र देशाच्या बाहेर आहे का, भारताच्या बाहेर आहे का? तुम्ही का करू शकत नाही ते? बरं, अजून आमच्या किती माता भगिनी विधवा झाल्यावर तुम्हाला जाग येणार आहे? अजून किती मुलं आत्महत्या केल्यावर तुम्हाला जाग येणार आहे? आज रोज हे सत्र जर चालू राहिलं तर तुमच्या महामंडळात काम करायला माणसं राहणार नाहीत ना। आम्ही दिवाळीचं सोडा, आम्हाला बोनस नकोय, आम्हाला तुमचा तो 2,500 रुपये बोनस नकोय। सूतगिरणीवर काम करणाऱ्या महिलांना 8,000 रुपये बोनस मिळतोय। मग तुम्ही अत्यावश्यक सेवेच्या वेळेस एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत तुम्ही नोंदवून घेताय, मग राज्य शासनात विलीनीकरण करायला का नकोय तुम्हाला? तुम्ही तेव्हा ज्या वेळेस तुम्हाला गरज पडते त्यावेळेस तुम्हाला अत्यावश्यक सेवेत एसटी कर्मचारी दिसतो। मग तुम्ही अत्यावश्यक सेवेत एसटी कर्मचारी दिसत असताना त्याच्या वेतनाच्या बाबतीत किंवा त्याला विलीनीकरण करून घ्यायच्या बाबतीतच का मागे राहताय? त्यावेळेस तुम्हाला का जाग येत नाही? आणि प्रत्येक संघटनेचं सांगते, संघटनेच्या ज्या पुढारी लोक आहेत ना ते फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम करतात। तोंडाला पानं पुसतायत, स्वतःचे खिसे गरम करून घेतायत, कर्मचारी भरडला जातोय। इतका भरडला जातोय की आज आर्थिक संकटामुळे कित्येक अशा माझ्यासारख्या महिलांची, कित्येक मुलांची स्वप्न अपुरी राहते। आज माझ्या घरातलं उदाहरण आहे, माझी मुलगी 3 वर्ष स्टेट सिलेक्शनला जाते आणि महागारी येते क्रिकेट क्लब मधून। मग हिथं जर मला आर्थिक संकट नसतं तर आज माझी मुलगी स्टेट लेवलला खेळली असती। हे आर्थिक संकट आणि एसटी कर्मचारी, प्रवाशांनी काय म्हणायचं, शासकीय कर्मचारी, शासनाने म्हणायचं निमशासकीय कर्मचारी। अरे आम्ही कुठले कर्मचारी ते एकदा जाहीर करा। आम्ही कुठले कर्मचारी, आम्ही कुठल्या श्रेणीत बसतो, आम्हाला कुठल्या श्रेणीचा पगार देताय ते एकदा जाहीर करा। आणि ज्यावेळेस तुम्ही जाहीर कराल त्यावेळेस सेवा सुरू करू, तोपर्यंत आम्ही सेवा सुरू करणार नाही। नाहीतर आम्हाला खुरपं घेऊन राहण्यात कामाला जायला लागलं तरी बेहतर, तिथं आम्ही अभिमानानं जगू। पण इथं एक अधिकाऱ्यांच्या बर्डन खाली जगायचं, एसटीत गेल्यावर प्रवाशांच्या बर्डन खाली जगायचं, त्याने आम्हाला दमदाटी करायची, सगळ्यांनी नियमावली दाखवायची। ज्यावेळेस तुम्ही एसटीचं काम करता त्यावेळेस तुम्ही शासकीय नियम दाखवता, मग पगार घेताना का शासकीय नियम नाहीत आम्हाला?